अखिल गोवा बस मालक संघटनेतर्फे जी प्रेस आपयल्या तितून सगळ्यांचे तुमचे स्वागत करता। आणि मुद्दे एक दोन मुद्दे आसा, म्हणजे एक आमचो पेडण्यार टॅक्सीचो विशय ब्लू कॅब आणि दुसरो आमचो बसीचो विशय आसा। आता ह्या दोनूय मुद्द्यांचेर पयलो बसीच्या विशयाचेर एक्सप्लेन करतना सांगपाक सोदता की आमची फ्युअल सबसिडी जी खूब दिसाची म्हणजे लॉंग पेंडिंग डिमांड आमचो जो आसलो की फ्युअल सबसिडी 2018 आमची जी पेंडिंग आसली ती सरकारान खंय तरी दिवची आणि आमी तेका लागून माझी बस जाय किंवा आनीक सरकार कडल्यो स्किमी हाडटा तेका आमी टायम टू टायम विरोध केल्लो। आणि पयली आमची मागणी एकूच आसली कितें सगळ्या ऑपरेटरांची की आमची फ्युअल सबसिडी जी पेंडिंग आहा ती आमकां पयली दिवची सरकारान। त्या संदर्भान आमी कोर्टान पेटिशनूय घातलेलें, कोर्टाची ऑर्डर येयल्ली। मागीर खंय तरी सरकार काय दिना म्हणून आमी आंदोलन केलें। एक दीस हांगासर 26 तारखेक मार्चाचे जुंता हाऊसा कडेन हांगा धरणे धरले आणि सांजचो आमी निर्णय त्या वेळाचेर घेतलो की आतां जर हांगा धरणे धरून किंवा कोर्टाची ऑर्डर हाडून सरकार आयकना जाल्यार मागीर खंय तरी चॅकपोस्टार वचप आणि चॅकपोस्टाचेर वचून जे अवैध मार्गान जे पळय कलेक्शन जाता ते उखलून हाडप आणि त्या प्रमाणे 3 दीस केल्या उपरांत खंय तरी सरकाराक जाग येवन मागीर सरकारान त्वरीत पावलां उखलून आयज त्याचो पार्ट पेमेंट जो पयली एक्चुअली मिटींग जेन्ना जाल्ली तेन्ना ठरलेलें कितें की जून 18 ते मार्च 20 पर्यंत कितें आमचे देणे आहा पळय ते दिवपाचे म्हणून ठरयल्लें सरकारान। पूण मागीर थोड्या दिसांनी परत आनी एक मिटींग जाली आणि पैसे नासलेल्या कारणान सरकारा कडेन ताका एक रिक्वेस्ट केली गेली की पार्ट पेमेंट आहा तो पयली दिता म्हणजे जून 18 ते मार्च 19 पर्यंत आणि एप्रील 19 ते मार्च 20 आहा पळय ते फुडल्या हितून दिता सेकंड इन्स्टॉलमेंटान। त्या प्रमाणे आता जून 18 ते मार्च 19 पर्यंत पैसे सगळ्या बस ऑपरेटरा पर्यंत पावलेले आसा। आणि आमी आयज रिप्रेझेंटेशन परत दिला सरकाराक आणि चीफ मिनिस्टराक। आणि हांव सगळ्यान पयलीं कित्याक चीफ मिनिस्टराक एक थँक्यू म्हणटा आणि एप्रिशिएट करता की तेणी शेवटी कसोय जावं ओडून ताणून कितेंय जावं म्हणून तेणी एक बऱ्या पैकी हो निर्णय घेवन खंय तरी फंड अवेलेबल करून दिलो आणि हे पैसे सगळ्या बसकारां पर्यंत पावयले। आणि हांव सदांच सांगतालो कितें की कोणाची लोनां थकल्या कोणाच्यो बसी रस्त्यार हाडपाक मदत जातली कित्याक जवळ जवळ 300-350 बसी ऑफ रोड आहा, 1460 बसींतल्यो 1073 रोडार आहा आणि जवळ जवळ 300-350 बसी ऑफ रोड आहा। आतां तांकां खंय तरी एक थाकाय गावतली ह्या पेमेंटाक लागून की बाबा कितें प्रिमियम आपले आसा किंवा बँकेचे लोन आहा ते भरपाक आणि त्या प्रमाणे गाडयो आपल्यो सुरळीत पब्लीक ट्रान्सपोर्ट जो आहा हेका खंय तरी एक बऱ्या पैकी चालना मेळपाचे संकेत मेळटा आतां खंय तरी दिसता आमकां। आतां फुडें हेचेर आमी मेन्शन केल्लें आसा की ह्या रिप्रेझेंटेशनाक की एक फियर एंड एंग्जायटी सगळ्या ऑपरेटरां मदीं आसा ती म्हणजे आतां जेन्ना काल हो पेमेंट डिसबर्स जाला तो पेमेंट डिसबर्स जाताना जे 57 ऑपरेटर जांकां माझी बस योजने अंतर्गत जे सामील जाल्ले त्या वेळाचेर सरकार दिताले माझी बस योजना 2023 हितून सामील जावन जवळ जवळ सरकारान तेंचेर 13,47,47,622 रुपया 17/8/2023 ते 16/5/2025 ह्या पिरियडान सरकारान 13,44,47,622 रुपया इतले सरकारान तेंचेर म्हणजे डिसबर्स केल्ले तांकां फक्त 57 बसकारांक तांकांय खंय तरी सबसिडी सरकारान आतां दिताना ऑलरेडी दिल्ली आहा। ताका लागून सगळ्यांचें म्हणणें कितें आसा की आतां खंय तरी फुडें जो पार्ट उरला की जून एप्रील 19 ते मार्च 20 पर्यंत एक वर्सभर जवळ जवळ ते सरकारान जाता तितल्या बेगीन आमकां दिवचे आणि ताका लागून ह्याचे रिप्रेझेंटेशन जे आहा ते आमी इनवॉल्ड केला की सरकारान आणि डायरेक्टरान जाता तितले बेगीन एडमिनिस्ट्रेटिव्ह कितें आहा पळय म्हणजे जे चालना दिवपाक जाय हेका ती जाता तितले बेगीन दिवची आणि फुडलो इन्स्टॉलमेंट आहा तो दिवचो आणि मागीर खंय तरी जी माझी बस 2025 स्कीम जी सरकारान काडल्या तेचेर जॉयन जावप काय ना हो विचार करूं येता किंवा तेचेर कितें आहा तो खोलान अभ्यास करूं येता। ती बी कित्याक कदंबाच्या अंडर ना म्हणून आमी ऑलरेडी ताका ऑब्जेक्शन दिला पण ती जर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जर ती चालू करीत जाल्यार त्याच्या अंडर बसकार जॉयन जातले हो आमी पयलींच निर्णय घेवन सरकाराक ऑलरेडी कळयल्लो आसा।
आता दुसरो विषय जो आसा तो मोपाच्या संदर्भान आता आमी पळयता वेगवेगळी आंदोलनां जाता खंय तरी पेडण्या भागांनी आनी थंय खंय तरी एक टॅक्सीच्या विशयाचेर आनी हांव ताका संबंदीत आहा म्हणून खंय तरी तितून एक क्लॅरिटी येवपाक लागून हो विशय हांगासर मांडटा। हांव त्याय गोश्टीन परत मुख्यमंत्र्याक हांगासर जाहीरपणान आयच्या प्रेसाच्या माध्यमांतल्यान मुख्यमंत्र्याक एप्रिशिएट करता आनी थँकफूल मुख्यमंत्र्याक की ज्या ज्या तरेन आमी पळय विशय तेजे कडेन पळय मांडल्या ते तेणी हर एक प्रयत्न करून कशेंय करून तेणी जर GMR प्रायवेट सुद्दां एअरपोर्ट आसलो जाल्यार तेंचे कडेन मिटींग घेवन हे विशय सगळे आमचे जवळ जवळ 80% विशय सोडयल्लेले आसा। आता हांव एकदां परत तेचेर एक रिव्यू मारता की 2022 नोव्हेंबरान जेन्ना म्हाका दिसलें की 14-15 मिटिंगो सरकारा वांगडा जाल्ल्यो भुरग्यांच्यो मोपाच्या तेन्ना सरकारा कडेन विशय सुटोंक नासलो। सगळे वाहतूक मंत्री आसतालो, चीफ मिनिस्टर आसतालो, ट्युरिजम मिनिस्टर आसतालो म्हणून विशय सुटनासलो। तेन्ना खंय तरी म्हाका दिसलें की हो विशय हा पळय तो भरकटता म्हणून ताका लागून हांवें तितून सहभागी जाताना एक कायदेशीर मार्गान कश्यो तांकां टॅक्सी मेळपाक जाय हो विशय सगळो रिप्रेझेंटेशनाच्या माध्यमांतल्यान हांवें जी रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी आहा तेंच्या मुखार एक रिप्रेझेंटेशन त्या वेळाचेर इनवॉर्ड केल्लें नोव्हेंबरान आनी वारंवार परत परत तेच्या फाटल्यान 4-5 रिप्रेझेंटेशनां इनवॉर्ड केली। ती रिप्रेझेंटेशनां इनवॉर्ड जाल्या उपरांत खंय तरी सरकारान परत एक एडवर्टायजमेंट केलो। एडवर्टायजमेंट पळयलो जाल्यार आमकां ते दिसतालें की लाडली लक्ष्मीची स्किमींग फॉर्मां भरता गोट्या जितली फॉर्मां सरकारान हाडल्या आनी सरकार ती विड्रॉ करपाक तयार ना म्हणून आमी खंय तरी परत कोर्टाक गेले आनी कोर्टान आदेश दिलो PCPO फॉर्म जे आसा 72 ते भरल्या उपरांतूच परमीट मेळटले कायदेशीर फॉर्मां आनी ते जाल्या उपरांत कोर्टाची ऑर्डर खंय तरी मुख्यमंत्र्यान ESGन एक मिटींग घेतली आनी ESGन जी मिटींग जाली तितून सगळे म्हणजे ट्रॅफिक ITO आमदार लोकल प्रवीण आल्लेकार मागीर आमचो सेशन जो CEO आहा GMRचो हे सगळे थंय उपस्थितीत आसले आनी सगळ्यांच्या उपस्थितीत हांवूय त्या मिटिंगेक उपस्थितीत आसलो आनी त्या प्रमाणे आमी जो प्रस्ताव दवरलो की परमिटां जी भुरग्यांक मेळटा ही ITAच्या माध्यमांतल्यान मेळपाक जाय आनी फक्त एकूच मॉडिफिकेशन जालें कितें की GMRचो सेशन जो आहा हेचें म्हणणें आसलें कितें की एअरपोर्ट ग्रीन फील्ड आनी बरे लेटस्ट एअरपोर्ट आसलेल्या कारणान येलो ब्लॅक टॅक्सीचो कलर खंय आहा तो बदलचो ताका लागून व्हायट एंड ब्लू कलर करपाचें थारलें आनी ताका ब्लू कॅप टॅक्सी नांव दिवपाचें थारलें त्या मिटिंगेन। ही मिटींग जाल्या उपरांत इमिजिएटली सगळें काम जें आहा हेका चालना मेवळी परत एक सेकंड मिटींग रिव्यू घेवपाक CMच्या बंगल्यार जाली। त्या मिटिंगेन मिटर कॅलिब्रेट करून जे ऑल इंडियाचे मिटर आहात तेच परत वापरप हे सुद्दां सगळें ठरलें आनी त्या प्रमाणे थंयसर परत मिटींग बी ती जाल्या उपरांत मागीर स्टँड नोटिफाय जालो मागीर कलर येलो ब्लॅक आहा तो ब्लू आनी व्हायट आनी ब्लू करपाक एक एमेंडमेंट करपाक जाय आसलो गोवा रूल 1991 तो एमेंडमेंट केलो गेलो थंयसर ते नोटिफिकेशन येयलें आनी हे सगळें जाल्या उपरांत परत एक सेकंड एडवर्टायजमेंट येयलो। सेकंड एडवर्टायजमेंट येयल्या उपरांत क्रायटेरिया ठरली परमिटां कशा तरेन दिवप आनी जेन्ना क्रायटेरिया प्रमाणे एप्लिकेशनां पळय केली एप्लिकंटांनी एप्लिकेशनां केली त्या प्रमाणे ती सगळी व्हेरिफिकेशन जाल्या उपरांत 200 ग्रांट लेटरां मोपा एअरपोर्टाचेर ब्लू कॅप टॅक्सीक वेवसाय करपाक ग्रांट जाली। ग्रांट लेटरां 200 जाणांक दिली आनी जवळ जवळ 109 वेटिंग लिस्टान उरली। आतां ही 200 ग्रांट लेटरां पळय दिली त्या 200 ग्रांट लेटरां दिल्या उपरांत फक्त 168 लोकांनी आयज पर्यंत तितून परमिटां घेतलेली आसा। 32 जाणांनी फुडलो प्रोसिजर जो करपाक जाय तो करूंक ना आनी 8 जाणांनी तितूंतली सरेंडर केल्या। आतां सद्या 160 परमिटां जी आहा पळय ती म्हणजे एक्टिवेशनान आहा इन फोर्स आहा आनी थोड्या जाणांनी आयज दिसता आमकां थंयसर पयले जाल्यार अभ्यास केलो जाल्यार की जवळ जवळ 70-80-90 भुरगे वेवसाय करता ब्लू कॅपाचे अंडर बाकीच्यांनी गाडयो ब्लू कॅप करून सुद्दां ते अजून थंय येवंक ना म्हणून ताका लागून मुख्यमंत्र्या कडेन राती मेळोन आमचें उलोवप जालां थंयसर पयरचो विशय जाल्या उपरांत की आतां ती कित्याक पेंडींग दवरप कित्याक 109 लोक वेटिंग लिस्टाचेर आहा। मुख्यमंत्र्यान आतां ठरयलां की एक 7-8 दीस जाल्या उपरांत
मागीर थंय निर्णय घेवप की बाबा ही परमिटां जी आहा पळय म्हणजे ग्रांट लेटरां घेतल्या किंवा कोणी सरेंडर केल्या परमिटां घेवंक ना फुडलो प्रोसिजर करूंक ना ती स्क्रॅप करप आनी फुडें खंय तरी दुसऱ्यांक दिवप 109 लोक जे आहा तांकां दिवप आनी हो निर्णय राती जाल्या उपरांत ते आयज हांगासर मुद्दबाब भुरग्यांक हें करता उलो मारता त्या माध्यमांतल्यान की तेंच्यांनी ती जाता तितल्या बेगीन प्रोसिजर करून ती घेवची आनी दुसरो म्हणजे मोदी मागीर हितून एक मुद्दो उपस्थितीत जाल्लो की सिव्हील एविएशन मिनिस्ट्री आहा सिव्हील एविएशन तितूंतल्यान जो सेक्युरिटी क्लियरन्साचो मुद्दो जाल्लो त्या मुद्द्याचेर परत आमी मुख्यमंत्र्याक 9 तारखेक मेची मिटींग जाली त्या मिटिंगेन मुख्यमंत्र्याक परत आमी एक प्रस्ताव दिलो की बाबा दाबोले जे जाला त्या प्रमाणे हें करपाक जाता त्या प्रमाणे सरकारान आयज तो कावंटर आपल्या हातीन घेतलो मागीर तो 1 नंबराचेर जो तो 1 नंबराचेर दिलो अशा रितीन सगळे जे जे डिमांड आहा मागीर जेन्ना GMRचे भाडें आहा 1,45,000 ते भाडें भुरग्यांनी सांगलें की आमची संख्या कमी आसलेल्या कारणान आमचे कडेन भरपाक जायना म्हणून ते आमी 85,000 फक्त भरपाक शकता थंय मुख्यमंत्र्यान कदंबाच्या मार्फत फंड अवेलेबल करून दिलो आनी 40,000 आयज सरकार ते 45,000 वयले GMRक सरकार फारीक करता इतली सगळ्यांक मदत केली आतां ही मदत सगळी करतना लोकल आमदार प्रवीण आल्लेकर किंवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत मागीर जे आमी कितें प्रस्ताव मांडटा भुरग्यां तर्फे आनी सगळे कमिटी जी आहा ब्लू कॅबाची हेंच्यांनी अथक परिश्रम सगळे घेतल्या मुख्यमंत्र्यांनी आवट ऑफ व्यू वचून जी मदत करपाक जाय भुरग्यांक लागून ती केल्या मागीर कावंटर 1 नंबराचेर मागलो तो नवो GMRन कावंटर तयार करून थंय अवेलेबल केलो आतां एक फक्त स्लॉट उरला पळय तो म्हणजे जो पयसा गोवा हेका पार्किंग स्लॉट जो दिला म्हणजे टॅक्सी स्टँड नोटिफाय केला तो मातसो पयसा जे भायर येता पळय न्हू थंयच्यान एरायवल आहा पळय थंयच्यान भायर येता थंय मातसो पयस आसलेल्या कारणान कालूय तेचें इन्स्पेक्शन जाला आनी तोय खंय तरी लागीं हाडपाचो प्रयत्न थंय जातलो गोवा मायल्साचो थंयसर हो हाडपाचो ब्लू कॅबाचो प्रयत्न पार्किंग स्लॉट थंयसर तोय मुख्यमंत्र्या कडेन काल मुख्यमंत्र्यान आश्वासन दिला की करतलो म्हणून इतले सगळे भरभरून मुख्यमंत्र्यान आतां आमी बस मालक सुद्दां इतलो ते आयज आमची कामां घेवन वयता पूण ती सुद्दां फाटीं दवरून खंय तरी भुरगे पोटाक लागचे मदत जावची म्हणून जेन्ना इतले सगळे सरकारान थंय केला तेन्ना हांव एक आव्हान करता परत की भुरग्यांनी थंय जाता तितले बेगीन ही जी परमिटां वगैरे सगळी घेतल्या ती आपली चालना दिवची फुडलो प्रोसिजर आहा तो कंप्लीट करून तेंच्यांनी वेवसाय जो आहा तो आपलो करचो आतां मागीर म्हाजे कडेन खूब भुरग्यांनी संपर्क केल्या उपरांत हांवें एक पत्र केल्लें बरयल्लें सरकाराक म्हणजे खास करून चीफ मिनिस्टराक की आनीक 25 परमिटां वाडोवची सरकारान म्हणून तेचेरूय सरकारान रिस्पॉन्स दितना आतां 25 परमिटां वाडयल्या मागीर आनीक आमदारान परत एक लेटर केलें की आनीक 25 आपले कडेन लोक येता तेन्ना आनीक 25 वाडोवची ती 25 आनीक सरकारान वाडयल्या टोटल 50 परमिटां नवींची सँक्शन जाल्या ती वेटिंगान आहा म्हणून तेका लागून हांव आव्हान करता की कायदेशीर स्वरुपान पयर मुख्यमंत्र्या कडेन सुद्दां मिटींग जाली तेन्ना मुख्यमंत्र्यान सुद्दां सांगलां की सिस्टमींतल्यान तो धंदो जावपाक जाय त्या प्रमाणे आमी आव्हान करता की ब्लू कॅबाचे जे परमीट आहा हे फक्त पेडण्याकाराक फाल्यां थंय तामणकार गेलो तेका ते मेळना किंवा रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी ही पेडणे तालुक्याची आहा आनी हक्कान तांकां ती परमिटां थंयसर मेळटा कायमची तेंचे भुरग्या बाळांक आनी एकादेका ती उरतली तेन्ना तेंच्यांनी ती कोण पळय फाटीं उरल्या तेंच्यांनी ती घेवची की नाजाल्यार खंय तरी सरकाराक आतां निर्णय घेवचो पडटा की इतलो ते पेंडींग न दवरता ती जाता इतली बेगीन स्क्रॅप करून ती दुसऱ्यांक दिवपाचो निर्णय घेवपाक सरकाराक भाग पाडूं नाका तुमी ती जाता इतलो प्रोसिजर करा कित्याक तुमकां जे जे मागता ते आयज पर्यंत सरकारान दिला ह्या प्रेसाच्या माध्यमांतल्यान तांकां आव्हान करता आनी तेंच्यांनी जो परत एकदां सरकार म्हणजे खास करून डॉ प्रमोद सावंत मागीर आमच्या डायरेक्टरानूय प्रोसिजर केलो ते सगळो करपाक जाय ती चालना तेंच्यांनी दिली RTOनूय मागीर आमचे प्रवीण आल्लेकार तेंचे आमकां प्रत्येक वेळा तेंच्यांनी एफर्ट्स घेतले आमकां सगळ्या मिटिंगेन अपॉयंटमेंट घे हे घे बेगीन किंवा मुख्यमंत्र्यानूय केन्ना अपॉयंटमेंट ना म्हणूंक ना तेन्ना हांव दोनूय विशय जे आहा ते खास करून मुख्यमंत्र्या कडेन कारण फायनान्स जे येता ते मुख्यमंत्र्याक येता तेन्ना दोनूय विशयांचेर हांव धन्यवादूय म्हणटा सरकाराक म्हणजे खास करून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंताक आनी मागता की आमची फ्युअल सबसिडी फुडली दिवची आनी एक 20% मोपाचे ब्लू कॅबाचे कितें उरला तोय विशय तेणी जाता इतले बेगीन सोडवचो आनी पेडणेच्या भुरग्यांक न्याय दिवचो तुमकां कितें विचारपाचें पळय पार्किंग विशय पळय जो आसा न्हू वयरचो तो पार्किंग विशय टॅक्सीच्या धंद्याक कसलोच संबंदीत ना
तो पार्किंग विशय पळय हो जनरल पार्किंग म्हणजे समजा कोणूय तर फाल्यां वयता थंयसर आनी गाडी पार्क करता आनी तो जर खंय वयता सकाळीं मुंबय वयता आनी सांजचो येता जाल्यार ताका 80 रुपया पयलीं पळय भरचे पडटाले पळय ते 210 रुपया केले. तो टॅक्सीच्या विशयाक खंयच संबंदीत ना. आतां टॅक्सीचें पार्किंग कशें आसता आतां टॅक्सीचे जे पळय कोणाक कावंटर अलॉट जाले आतां ब्लू कॅब कावंटर, जेमीज कावंटर किंवा ताज कावंटर, गोवा मायल्स कावंटर ह्या प्रत्येक कावंटराक 50-50 टॅक्सी पार्क करपाची थंयसर वेवस्था केल्ली आसा आनी तेचे भाडें खंयच वाडोवंक ना. तेचे भाडें सगळें कितें आहा पळय ते एग्रीमेंटान सगळें कितें आहा तें नमूद केल्लेलें आसा. म्हणून 210 रुपया वाडयले म्हणून पळय जो विशय आहा हो काय ना. हो एक्चुली सामान्य म्हणजे जनरल पब्लिकेन एक्चुली तो करपाक जाय आसलें आंदोलन. तांकां तो लागता म्हणून कित्याक प्रायवेट व्हेकल कोण ऑपरेट कर कितें पार्क करून वयता पळय ते जनरल पळय तेजो टॅक्सीच्या हेचे कडेन कित्याच संबंद ना. टॅक्सीक लागून ना 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 हांवें सांगलें न्हू तुमकां जाका कावंटर पळय जेणी पळय थंय घेतला न्हू ताका 50 स्लॉटाचें पार्किंग थंय दिल्लें आसा आनी तेची भाडें बी खंयच कोणाचेंच वाडोवंक ना कितें. आनी हे जे पळय वाडयला ते जनरल पार्किंग भायर म्हणटा ना ना काउंटराच्या भायर जे टॅक्सीवाले आहा पळय काउंटराच्या भायर पळय टॅक्सीवाले पळय आहा पळय ताका आतां कायदेशीर अधिकृत वेवसाय जायना न्हू. टावटींग जर येद्या व्हडल्या एअरपोर्टाचेर जर एलाव केले जाल्यार ताका मागीर लोक कितें म्हणटले. म्हणून ताका लागून मुख्यमंत्र्यान सुद्दां पयर आव्हान केलां की ते सिस्टमींतल्यान ह्या ब्लू कॅब जेन्ना तुमकां दिला त्या ब्लू कॅबाची परमिटाय अवेलेबल आहा न्हू. 250 आतां काय सांगलें हांवें 200 दिल्ली 160 ऑपरेशनां ना 40 जाणांनी फुडलो प्रोसिजर करूंक ना आनीक 50 वेटिंगाचेर आहा आनीक जाय आनीक दिवपाक सरकार तयार आहा. राती मुख्यमंत्र्या कडेन उलोवप जाल्यार मुख्यमंत्री आनीक जाय आनीक कित्याक तेंच्या हक्काचें ते तांकां दिवपाक तयार आहा सरकार. सर तुमी म्हणटा गव्हर्मेंट इतको हेल्प करता जाल्यार पयच्या दिसा इतको एग्रेसीव प्रोटेस्ट कित्याक जालो आनी गोवा फॉरवर्ड पार्टी आनी आरजेपी वांगडा येवन ते कंट्रोल करचे पडले. पळय कितें आसा न्हू स्टडी नासली कांय गोश्टी ह्यो घडटात अभ्यास नासलो काय. मुळान कितें आहा पार्किंग कित्याचेर पळय की थंय कोण उपस्थित जाल्ले तांकांच म्हाका खबर नासली आसतली कळ्ळें न्हू. ताका नांव दिलें की टॅक्सीचें आंदोलन पार्किंग ती जनरल पब्लिकेक आसा कळ्ळें. हांव अजुनूय ठाम सांगता कित्याक म्हाका सगळो विशय खबर आसा कळ्ळें न्हू. आनी मागीर ते आतां कितें आहा इलेक्शनां लागीं येता खंय तरी आपणीन आपलो रोल दाखोवपाक जावो कळ्ळें न्हू. म्हणून ती उत्तेजीत केल्ली आंदोलनां ह्या कायद्याचें स्वरूप कांय ना रे. प्रायवेट बसीची जी सबसिडी आहा फ्यूल सबसिडी आख्खे गोंयचे सगळे प्रायवेट बसीस घेतात अप्लाय करता ताका. हय 1073 जाणांक दिल्या आतां म्हणजे तांणी सांगलें न्हू 1460 बसी आहा टोटल आनी तितून 173 सद्या रोडार आहा. म्हणून ही पेंडींग पयलींची सबसिडी म्हणून 173 आहा पळय 1073 जाणांक ती मेवळ्या 300-350 जाणांक अजून ती मेळोंक ना. कदाचित कोणी त्या वेळाचेर ती मेळची ना बी हांवें गृहीत धरून एप्लिकेशनां बी करूंक नासतली त्या वेळाचेर म्हणून ती मेळोंक ना. आतां सबसिडी समज तुमची क्लियर केली मागीर तुमी म्हजे बस स्कीम आहा ताका जॉयन जातले. हांवें सांगलां आमी म्हाजी बस स्कीम ऑलरेडी नोटिफाय जाल्या 20-25 तितून पूण ती कशी कदंबाच्या अंडर लागू करता सरकार. पण आमी कदंबाच्या अंडर लागू करपाक विरोध केला. ती ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटा सकयलूच आसूंक जाय. आतां कशी फ्युअल सबसिडी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या मार्फत आसली. न्यू बस रिप्लेसमेंट स्कीम ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट दिताले इतलो त्यो. मागीर इन्शुरन्स सबसिडी आहा ती ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट दिताले. पूण आमकां ती कदंबाच्या अंडर नाका कित्याक कदंबाचे आयज पळय जे व्हडे आहा ते कदंबा कडेन सांबाळना आनी तितून आमचें कन्फ्युजन घालून सरकारान तें कन्फ्युजन करचें न्हू. कित्याक कदंबा कडेन पळय कितें आसा कदंबा कडेन कितें जर आतां डिटेल मागले जाल्यार तांकां बाबड्यांक ITI बी दिवपाक जड जाता. पूण तेंचेर विश्वास कसो दवरप. PIO तांकां एपॉयंट केल्ल्या आयज म्हाका दिसता जवळ जवळ 25 एप्लिकेशन RTIची चॅलेंज केल्ली आहा इन्फॉर्मेशन कमिशना फुडें कदंबाची. म्हणटच जेन्ना इन्फॉर्मेशन बी दिवंक पळय जेन्ना शकना खंयचें कॉर्पोरेशन तेचेर विश्वास कसो दाखोवप. म्हणून ताका लागून आमी मागणी केल्या आमच्या रिप्रेझेंटेशनान आनी डायरेक्टराकूय सांगलां आनी मुख्यमंत्र्याकूय सांगलां की ती स्कीम नोटिफिकेशन जे काडलां कदंबाच्या अंडर दितले ते रिवर्ट बॅक करचे आनी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटूच ती दिवची. एक सेल सेपरेट करूं येता ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान त्यो स्किमीत दिवपाक. हां ती म्हाजी बस योजना 2023 ही 17/8/2023 सुरवात जाल्ली आनी 16/5/2025 बंद जाली. म्हणजे फक्त 57 जाणांकूच पयशे घालताले तितून सरकार. पण मागीर आमी ताका ऑब्जेक्शन हाडलेलें की टॅक्स पेयराचे पयशे 57 जाणांक कशे वाडटा
कोर्टाची आमी जेन्ना नोटीस दिली नाल्यार आमी कोर्टाक वयता तेन्ना खंय तरी ती मागीर बंद केली. ओके.